गांधी आंबेडकर ही श्रद्धा आहे, सावरकर ही अंधश्रद्धा आहे. त्यांना मी आता एक नवीन नाव ठेवलंय, पप्पू, परमेश्वर पुत्र. आता बायोलॉजिकल बंधू भगिनींना म्हणावं लागतं ना, कारण आपल्याला कसं आनंद होतो, दुःख होतं, वेदना होतात, त्रास होतो, आपण हसतो, रडू येतं. ह्या सगळ्या बायोलॉजिकल लोकांची चिन्ह आहेत. नॉन बायोलॉजिकलला फक्त 56 इंचाचं छाती असते, हृदय नसतं त्याच्यात. दलित मुस्लिम ओबीसी ऐक्य परिषदेच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय सोमनाथ रोडे सर, मंचावर उपस्थित असलेले आणि ज्यांचा मी खूप मोठा फॅन आहे खरं, ते आदरणीय प्राध्यापक रतनलाल सर, मंचावरील उपस्थित सर्वच मान्यवर आणि इथं जमलेल्या माझ्या सर्व बायोलॉजिकल बंधू भगिनींनो, आता बायोलॉजिकल बंधू भगिनींना म्हणावं लागतं ना, कारण आपल्याला कसं आनंद होतो, दुःख होतं, वेदना होतात, त्रास होतो, आपण हसतो, रडू येतं. ह्या सगळ्या बायोलॉजिकल लोकांची चिन्ह आहेत. नॉन बायोलॉजिकलला फक्त 56 इंचाचं छाती असते, हृदय नसतं त्याच्यात. त्याच्यामुळे ते नॉन बायोलॉजिकल त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे. त्यांना मी आता एक नवीन नाव ठेवलं आहे, पप्पू, परमेश्वर पुत्र. त्यांनी दाखवून दिला त्यांचा काय तो प्रवास आहे तो. आणि आज म्हणजे विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की इतक्या वर्षांनंतर दलित मुस्लिम ओबीसी ऐक्य परिषद घ्यावी लागते. याचा अर्थ या ऐक्याला कोणीतरी बाधा आणलेली आहे, कोणाची तरी नजर लागलेली आहे या सगळ्या गोष्टीला. आणि ती आपण गेल्या 10 वर्षामध्ये तर अगदी उघडपणे पाहतोय. ते हे ऐक्य तोडण्याचं काम, जो डिवायझिव्ह अजेंडा आपण ज्याला म्हणू, फूट पाडण्याचा, हा गेली 98-99 वर्षापासून चालूच आहे. आणि तो अजेंडा सत्तेमध्ये जेव्हा आला तेव्हा याची अगदी स्पष्ट रूप आपल्याला बघायला मिळालं. आज सकाळी पण आम्ही जेव्हा बोलत होतो त्यावेळेला आपले महाराष्ट्राचे या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बावगे सर, तर त्यांच्याबरोबर बोलत असतानाही हा विषय आमचा चालला होता. आणि आज परिस्थिती अशी झाली आहे की लोकांना श्रद्धा कशाला म्हणायचं आणि अंधश्रद्धा कशाला म्हणायचं ह्याही गोष्टी साध्या साध्या कळत नाहीत. म्हणजे गांधी आंबेडकर ही श्रद्धा आहे, सावरकर ही अंधश्रद्धा आहे. या बेसिक गोष्टी या देशातल्या लोकांना समजायला हव्या होत्या. पण त्या सगळ्यावरती एक प्रकारचं गारूड घातलं जातं आहे. माझं लग्न ज्या वेळेला झालं तेव्हा लग्नानंतर आमच्या बिल्डिंगमध्ये बऱ्याच बायका त्या वटसावित्री वगैरे करायला जायच्या. आणि मी तिला पहिल्यांदाच सांगितलं की ह्या असल्या काही प्रकारामध्ये जायचं नाहीस तू. 7 जन्मासाठी हाच पती मिळावा म्हणून काहीतरी त्या वडाच्या झाडाला दोरे गुंडाळायचे. म्हटलं समजा त्या एखाद्या बाईचा नवरा आयुष्यभर पाप करत असेल आणि म्हणून त्याला जर का डुकराचा जन्म मिळणार असेल पुढच्या वेळेला, तर तुला कशाला डुकरीण व्हायचं आहे त्याच्या मागं जाऊन? तर कशासाठी हे? म्हणजे ही इतकी उघड अंधश्रद्धा आहे, पण वेड्यासारखं चालूच असतं. आणि त्याला आता सणाचं, उत्सवाचं रूप द्यायचं आणि त्या पद्धतीने ते करत राहायचं. या जानेवारी महिन्यामध्ये ते वाटत होते बघा, अक्षदा वाटप. आमच्याकडे टेम्पोवरती बोर्ड लावून भोंगे वाजवत बिल्डिंग टू बिल्डिंग फिरत होते. ते आमच्या इकडे आले तर मी खाली गेलो आणि गेट लावून घेतलं. म्हटलं आतमध्ये इथं तुम्ही कोणी यायचं नाही. तर आमच्या इथं काही भक्त राहतात, तर ते भक्तही खालती आले, यांना का बरं अडवतोय म्हणून. तर म्हटलं यांनी आतमध्ये यायचं नाही. तर म्हणे का बरं? म्हटलं हे अक्षदा काय असतं? त्यांनी जे बोर्डवर लिहिलं होतं अक्षदा. तर म्हटलं हे अक्षदा काय असतं? तर म्हणे अहो हे काय म्हणे तांदूळ. तर म्हटलं तांदूळ याला अक्षता म्हणतात, अक्षदा लिहिलं आहे यांनी, तर ते त्यांनी जे लिहिलं आहे ते घेऊन या म्हणावं, तोपर्यंत आतमध्ये नाही यायचं. तर म्हणे हा काय प्रकार करता? म्हणे अहो नाशिक हे झेंडे घ्या म्हणे, तुमच्या बिल्डिंगमध्ये ज्यांना त्यांच्या गॅलरीत लावायचे असतील ते झेंडे लावता येतील. तर म्हटलं कुठला झेंडा आहे हा? तर म्हणे भगवा. म्हटलं कोणाचा आहे हा? म्हणे रामाचा. म्हटलं मग रावणाचा कुठला झेंडा होता? क्षत्रिय रामाचा भगवा होता, तर ब्राह्मण रावणाचा कुठला होता? त्याचाही भगवाच होता. म्हटलं कौरव पांडव कुठले झेंडे होते? म्हणे भगवे होते. म्हटलं मग आपापसात लढाया करून आपल्याच लोकांचे लाखो जणांचे बळी घेतले, तो आमच्या बिल्डिंगमध्ये जो तिरंगा आहे तोच राहू दे म्हटलं.
असे एकमेकाचा जीव घेणारा झेंडा इथं नका आणू आतमध्ये. तर त्याला ते काही सहन होईना. म्हणजे आपल्या नाशिकचं रामायणात केवढं महत्त्व आहे. तर म्हटलं अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हटलं नाशिकचं. भारतातलं पहिलं अपहरण नाशिकला झालं सीतेचं. तर म्हटलं आता हे अपहरण झालं कसं ते तरी सांग ना बाबा. तर कारण म्हटलं लक्ष्मण रेषा आखून गेला होता, ती ओलांडून कोणी आतमध्ये यायचं नाही, जो आतमध्ये येईल तो जळून जाईल. मग रावण का नाही जळला म्हटलं. तर म्हणे नाही, सीताच ओलांडून बाहेर गेली. म्हटलं का बरं. म्हणजे त्याला भिक्षा देण्यासाठी गेली. म्हटलं अरे त्याची लंका सोन्याची होती, त्याला काय भिक्षा द्यायची. तर म्हणे नाही, तो साधूच्या वेशात आला होता. म्हटलं मग रामायणाचा पहिला बोध हा आहे की साधूच्या वेशात येणाऱ्यांपासून सावध राहा. म्हणून रामाने रावण जाळायला सुरुवात केली. अयोध्येला गेल्यानंतर पहिल्यांदा रामाने रावण जाळला आणि लोकांना सांगितलं की दरवर्षी जाळायचा, म्हणजे लक्षात राहील कोणापासून सावध राहायचं ते. आणि आत्ता एक्झॅक्टली तेच होतं आहे म्हटलं की साधूच्या वेशामध्ये येऊनच फसवतायत ना. तर याच्यातून थोडं तरी जागे राहा, काहीतरी तर याच्यामधून तुम्हाला जाणीव असली पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला लोकसभेच्या काळामध्ये लोकांना जागं करण्यासाठी आम्ही फिरून फिरून सगळीकडे बोलत होतो, त्याचा परिणाम होतोय हेही समजत होतं. आणि मला सुद्धा हे कळतं की हा 90-95% अत्यंत श्रद्धाळू असलेल्यांचा देश आहे. तर इथं मी किती नास्तिक असलो तरी मी ते रिप्लेस करू शकत नाही मॉडेल त्यांचं. त्यामुळे मला माझं मॉडेल द्यावं लागतं. मग हा प्रकार ज्या वेळेला झाला, ही चर्चा जेव्हा झाली त्यावेळेला ते तुझा देवावर विश्वास नाही का. तर म्हटलं नाही बाबा, माझा काही देवावर विश्वास नाही, मी फक्त पंढरपूरच्या पांडुरंगाला मानतो. तर म्हणे पंढरपूरच्या पांडुरंगाला का बरं. म्हटलं माझं संविधान मला त्याच्यात दिसतं. तर म्हणे कसं काय. तर म्हटलं अरे अख्ख्या देशामधला हा एकमेव अहिंसक देव आहे, याच्या हातात कुठलंही शस्त्र नाही. तो सामान्य माणसासारखा कमरेवर हात ठेवून विटेवर उभा येणाऱ्या आव्हानाची वाट पाहतो. आणि तो स्त्री पुरुष समानता मानतो. तो विटेवर उभा आहे, त्याची बायको पण विटेवर उभी आहे. इतर देवांसारखी भानगड नाही म्हटलं की सिंहासनावर बसलाय आणि बायको पायाशी बसली आहे, असला काही प्रकार नाही. तर तो स्त्री पुरुष समानता मानतो. तो या देशातला एकमेव धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, भाषानिरपेक्ष असा देव आहे. याच्याकडे कोणी जाऊ शकतं दर्शनाला. त्याचं काहीही कर्मकांड नाही. तो म्हणतच नाही की माझ्यासाठी अमुक करा, माझ्यासाठी तमुक करा. त्याचं काहीच कर्मकांड याच्यातलं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं पॅरिटी निर्माण करणारा हा एकमेव देव आहे म्हटलं. तर म्हणे पॅरिटी म्हणजे काय. तर म्हटलं माझ्या गावातला 8 वर्षाचं पोरगं पांडुरंगाच्या दर्शनाला गेलं आणि दर्शन घेऊन परत आलं, तर 80 वर्षाचं म्हातारा सुद्धा माऊली म्हणून त्याचे पाय धरतं. तो त्या पोराला काहीच विचारत नाही, तुझी जात काय, तुझा धर्म काय, तुझं शिक्षण किती, काहीही त्याला विचारत नाही. तो सरळ तू पांडुरंगाचं दर्शन घेऊन आलास तर तू आज माझ्यासाठी माऊली असं म्हणून तो त्याचे पाय पकडतो. अशी पॅरिटी निर्माण करणारा दुसरा देव नाही इथं. तर मला यांची जी हिंसक मॉडेल आज करून ठेवलेली आहेत सगळी, म्हणजे माझ्या लहानपणी कोणी भेटलं तर एकमेकाला मी ऐकायचो, बघायचो, वडील असायचे, आजोबा असायचे, कोणी भेटलं तर रामराम करायचे. आता धमकी देण्यासाठी श्रीरामचा वापर केला जातो. म्हणजे खून करण्याच्या आधी माझ्या डोक्यात अशा काय काय कल्पना येत असतात की एखादा विद्यार्थी श्रीराम नावाचा हा रोज ज्या वेळेला बातम्या वाचत असतो आणि त्याच्या जेव्हा लक्षात येतं की माझं नाव खून करण्याच्या आधी घेतलं जातं, तेव्हा तोच ॲफिडेव्हिट देतो आणि त्याचं नाव बदलून घेतो. आणि मग हा समाज काय करतो हे बदलल्यानंतर तर एक समूह असा आहे जो त्याला मारायला उठलेला असतो, दुसरा एक समूह असा असायलाच हवा जो संविधानाची प्रिॲम्बल त्यांच्यासमोर वाचेल आणि त्यांना शांत बसायला लावेल. हे व्हायला हवं. या पद्धतीचं प्रबोधन, या पद्धतीने लोकांना जागं करणं हे आपण करतो का, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणजे आज मी लातूरला आलो आहे, 26 नोव्हेंबर 2016ला आलो होतो न्यायमूर्ती लोयांच्या वडिलांचा इंटरव्ह्यू करायला त्यांच्या घरी गातेगावला. आणि विचार करा, मी त्यांच्या घरी पोहोचलो आणि 3-4 मिनिटाला त्यांना फोन आला पोलिसांचा की तुमच्याकडे कोण आलं आहे. याचा अर्थ काय की त्यावेळेला त्यांचं वय 85 होतं. 85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या घरावरती सुद्धा पाळत ठेवली जाते. आज हा देश इतका असुरक्षित करून टाकणार आहात का की इथं न्यायाधीशाला सुद्धा सुरक्षित वाटणार नाही. आणि मग ती संपूर्ण न्यायव्यवस्था आपल्यासाठी बटीक करायचं आणि हे कसं होतं हे आपण पाहतो ना. आत्ता काही दिवसापूर्वी एक निर्णय आला, SC ST मध्ये क्रिमी लेअर लावा आणि SC STच्या क्रिमी लेअर नुसती लावा आणि तो एकाच पिढीला लाभ मिळाला पाहिजे.
म्हणजे ते वाय.बी. चंद्रचूड सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस होते. वाय.बी. चंद्रचूडांचा मुलगा डी.वाय. चंद्रचूड आत्ता चीफ जस्टिस आहे. डी.वाय. चंद्रचूडांचा मुलगा आत्ता मुंबई हायकोर्टात जस्टिस आहे. यांच्यापैकी एकालाही क्रिमी लेअर लागली नाही. यांना कॉलेजियम डायरेक्टली निवडणार, कारण कॉलेजियममध्ये पुन्हा यांचीच मेजॉरिटी प्रत्येक वेळेला. वकिलावरून जज कोणाला करायचं, जजमधून चीफ जस्टिस कोणाला करायचं हे यांचं कॉलेजियम ठरवणार. त्यामुळे दरवेळेला यांची निवड होत राहणार. उद्या जर का एखाद्या दलितचा किंवा ओबीसी माणसाचा मुलगा हा जज होणार असेल तर त्याला क्रिमी लेअर लागेल, तो जज नाही बनू शकणार. यांच्यामध्ये मात्र असंच राहणार. आणि एकाच पिढीला हे सुद्धा यांनीच ठरवायचं. म्हणजे मुळात 50 साली संविधान आलं. आलेल्या संविधानाच्या आधारावरती सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली 52ला. आणि 52ला बनलेल्या सर्वोच्च न्यायालयाकडून हे अपेक्षित होतं की त्यांनी बनलेल्या संविधानाचं पालन करावं, त्या बनलेल्या संविधानामध्ये संशोधन करा, असे उफराटे सल्ले द्यायचे हे अपेक्षित नाही आहे. ते हे याच्यातून यांनी सल्ला देत आहेत. म्हणजे मला एक जण भेटला होता, मला म्हणे की आमचे एक साहेब आहेत, दलित समाजाचे आहेत, IAS अधिकारी आहेत, लँड ॲक्विजिशन डिपार्टमेंटचा, आणि करोडो रुपये कमावलेत. त्यांच्या मुलीने MBBS केलं आहे, आता MD करायचं आहे, तिला काय आरक्षणाची गरज म्हणे. तर म्हटलं तोच संदर्भ तुला वेगळ्या पद्धतीने विचारू का? म्हणे विचारा ना म्हणे. म्हटलं मुलगी MBBS झालेली आहे, आता तिला MD करायचं आहे, वडील IAS अधिकारी आहेत, करोडो रुपयाची संपत्ती आहे, मागासवर्गीय समाजाचे आहेत, त्या मुलीला सून म्हणून करून घेतो का? म्हणे हे काय काहीतरी. म्हटलं मग येणे आरक्षण याच्यासाठी आहे. आर्थिक पद काय आहे, शैक्षणिक हुद्दा काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, हुद्दा काय आहे नोकरी पेशामधला, याच्याशी काहीही घेणं देणं नाही. हे सगळं असून सुद्धा त्या मुलीला तू बरोबरीचं समजायला तयार नाही ना. MBBS केल्यानंतर सुद्धा जोपर्यंत सामाजिकदृष्ट्या बरोबरीचं समजत नाही तोपर्यंत आरक्षण हवंच. आणि असं असताना हे वास्तव असताना सुद्धा सर्वोच्च न्यायालय म्हणतं की एकाच पिढीला आरक्षणाचा लाभ मिळावा. मग या देशातलं जात वास्तवाचं काय भान तुम्हाला समजलंय? काय अक्कल आहे? ते बिनबुडाचं एक गाडगं शिवाजी पार्कवरचं ते 2014च्या निवडणुकीत वेगळी भूमिका, 2019ला लावरे व्हिडिओ, 2024ला नको लावरे तो व्हिडिओ. त्यामुळे मी व्यक्तिगत जातभीत पाळत नाही, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही. अबे तू पाळत नाही म्हणून महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही? हा महाराष्ट्र कळला काय? इथं प्रत्येक गोष्टीमध्ये जातीय निकषावरती पाहिलं जातं. हे सगळं वास्तव असताना सुद्धा तू एवढंच म्हणणं, म्हणजे स्वतःच्या अज्ञानावरती मी जात पाळत नाही असं म्हणून पांघरून घालायचं, हे अज्ञान आहे तुझं. पण लोकांना समजतं ना की हे किती दाहक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जातीय रचना झालेली आहे आणि ती आता आणखीन कशी कसोशीने पाळण्यासाठीचा प्रयत्न केला जातोय. हे असताना सुद्धा ही लोक असं बोलत राहणार. आणि त्यांच्या पाठीमागे एक संप्रदाय असतो, त्यांचा भक्त संप्रदाय. त्यांना हे अजिबात चालत नाही ना आवडत नाही. आता नाही आवडत म्हणून जे खरं आहे ते बदलणार आहे का? पण या अशा पद्धतीने जर तुम्ही सतत करत राहणार असाल, लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला, जातीगत जनगणनेची मागणी झाली, मुळामध्ये संविधान बदलू हे भाजपच्या लोकांनी बोलायला सुरुवात केली की 400 पार झालं तर आम्ही संविधान बदलू. स्वाभाविकपणे लोकांमध्ये हा भय झालं आणि त्यात त्यांनी न्यायसंहिता बदलली होती. इंडियन पिनल कोड, क्रिमिनल प्रोसिजर ॲक्ट हे सगळं बदलून नवीन ती न्यायसंहिता वगैरे आणली. त्यामुळे स्वाभाविकपणे असं वाटत होतं की हे संविधान बदलण्याचा प्रयत्न करतील. आता त्याच दिशेने नेणारा हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय की आरक्षणाचं क्रिमी लेअर लावायचं आणि एकाच पिढीला द्यायचा, हे त्याच दिशेने नेणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे आजही ही शंका आहे की तुम्ही संविधान बदलू पाहताय आणि मग जातीगत जनगणनेची मागणी झाली आणि ती रास्त आहे, ती व्हायलाच पाहिजे. कारण शेवटी असे गिने जाओगे तो सुनो जाओगे. आज मोजलेच जात नाही तर ऐकले काय जाणार आहात? त्यामुळे मोजले जाणं हे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या देशाच्या संपत्तीचा वाटा जास्त कोणाला मिळतोय आणि कोणाला मिळत नाही आहे हे बघणं जरुरी आहे. त्यात 2011 नंतर तुम्ही जनगणना केलेली नाही. 21च्या वेळेला जनगणनेच्या कारण हे सांगून टाळलं की हे आलेलं आहे, काय कोविड आलेलं आहे आणि कोविडच्या काळात कुंभमेळा होत होता.
कोविडच्या काळात हा निवडणूक जीवी हा बंगालमध्ये प्रचार करत होता. ते सगळं चालत होतं बंगालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये. ते सगळं होऊ शकत होतं. फक्त या देशाचं सेन्सस होऊ शकत नव्हतं या सरकारला. त्यानंतर करायचं होतं तर तेही नाही. मी आता 2031 पर्यंत वाट बघायची. 2011च्या जनगणनेनुसार आज जे काही लाभ दिले जात आहेत ते 2011चे लाभार्थी. आणि म्हणून ही जातीगत जनगणना व्हायलाच हवी. ही 2011ला ॲक्च्युली झाली होती. फक्त त्याचा जो कास्ट सेन्ससचा जो रिपोर्ट आहे तो पब्लिश करायचा बाकी होता. आणि याच्यात खूप म्हणजे त्या काळामध्ये मी 2010ला एक डॉक्युमेंटरी केली होती. त्याचं कारण असं झालं होतं की अहमदनगरमध्ये कुठेतरी दरोडा पडला आणि 5 आरोपी पकडले. तर मग आमचा जो स्ट्रिंगर होता अहमदनगरचा त्यांनी बातमी पाठवली माझ्याकडे. ती मी बातमी वाचत होतो आणि ती वाचल्यानंतर त्याच्यामध्ये आरोपी क्रमांक 5 अमोशा काळे, वय लिहिलं होतं 18 महिने. तर मी म्हटलं अबे हा काय प्रकार आहे, तू FIRची कॉपी पाठव. मग त्यांनी FIRची कॉपी पाठवली. त्यातही वय वर्ष 18 महिने. मग मी म्हटलं अरे काय बघितलं नाही का म्हटलं. तर म्हणे अहो सर खरंच त्या मुलाला पोलीस कडेवर घेऊन आले होते आणि त्याला 7 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे त्या 5 जणांमध्ये. तर तो पण आहे त्याच्यामध्ये. तर म्हणून आम्ही अहमदनगरला गेलो. अहमदनगरला घेऊन त्याचं बरंच लाईव्ह टेलिकास्ट झालं, जनसुनवाई घेतली. मग जस्टिस थूल यांच्या अध्यक्षतेखाली एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी आली. मग त्यांनी ज्या वेळेला पाहिलं की खरोखर म्हणजे न्यायाधीशांनी ना ते वाचलं ना मान वर करून पाहिलं आरोपींकडे, जस्ट 7 दिवसाची पोलीस कस्टडी देऊन टाकली. आणि मग जनसुनवाई ज्या वेळेला झाली जस्टिस थूल आल्यानंतर त्यावेळेला त्या न्यायाधीशापासून ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सगळे 7-8 जण सस्पेंड झाले. आणि मग हे वाटलं की अरे यांचं वास्तव काय हे शोधलं पाहिजे. आणि मग त्यावेळेला मी जवळजवळ 56 दिवस या सगळ्या डिनोटिफाईड ट्राईब्सच्या म्हणजे आपल्याकडे गुन्हेगार जमात म्हणतात त्यांच्यामध्ये मी राहून फिरत होतो. बेरड, पारधी, बेरड, मसणजोगी, कैकाडी, रामोशी, कोल्हाटी अशा आपल्याकडे तर खूप आहे. माकड खेळ करणारा, त्याच्यानंतर डोंबारी, वासुदेव. महाराष्ट्रात 42 जमाती आहेत. आणि मग हे सगळं केल्यानंतर तो रेणके आयोग स्थापन झाला. रेणके आयोगाने यांचा सगळा अहवाल तयार केला. त्यावेळेला 2011 साली या डिनोटिफाईड ट्राईब्सची लोकसंख्या होती 13 कोटी. महाराष्ट्रामध्ये त्यांची लोकसंख्या होती 2.25 कोटी. आणि हे या देशातल्या मतदार यादीत यांचं नाव नाही. कारण 72 तासापेक्षा जास्त कोणत्याही गावात राहायची यांना परवानगी नाही. त्यामुळे यांना रहिवासच नाही, रहिवासी दाखला नाही. रहिवासी दाखला नाही त्यामुळे हे मतदार यादीत नाहीत, हे रेशन कार्डवरती नाहीत, हे कुठेच नाहीत. हे फक्त पोलिसांच्या गुन्हेगारांच्या यादीमध्ये यांची नावं असतात. आता ही 13 कोटी लोक आज 15 कोटी झाले असतील आणि ते येडे आम्हाला म्हणतात CA NRC आणायचं. या 15 कोटींनी कुठून द्यायचे कागद आणि काय द्यायचे, कशाचं काही भान नाही. फक्त कुठल्या तरी एका समुदायाचा, एका समाजाचा द्वेष करायचा आणि त्या द्वेषापोटी हे असले उफराटे उद्योग करत बसायचं. 15 कोटीला कुठे पाठवणार आहात? इंग्लंडपेक्षा जास्त लोकसंख्या आहे तुमच्या पोटामध्ये अदृश्य असलेली या सगळ्यांची. आणि मतदार यादीमध्ये नाहीत म्हणून कोणत्याही राजकीय पक्षांना यांची गरज वाटत नाही, कोणालाच वाटत नाही. कारण मतदार यादीतच नाही आहे, ना यांचं उपयोग मूल्य आहे ना उपद्रव मूल्य. त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा भाग येतो. आणि आता लोकसभा म्हणजे आता जी मागणी झाली जातीगत जनगणनेची त्यात तेही मोजले जातील. मग ते मोजले गेल्यानंतर रेणके आयोगाने जी शिफारस केली की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब याच्यासारखं शेड्यूल्ड कम्युनिटीज हे 3रं शेड्यूल तयार करू आणि त्यांच्यासाठी वेगळी आरक्षणाची सोय करू. त्यांच्यासाठी वेगळी आरक्षणाची सोय करायची म्हणजे 50% क्रॉस करायचं आहे, होणारच आहे ना. आणि मग अशा परिस्थितीमध्ये एक ठाम भूमिका घेऊन मुळात हे झालं पाहिजे. त्या 15 कोटीला न्याय नको का द्यायला? 15 कोटीच्या लोकसंख्येला आज प्रत्येक गोष्टीपासून वंचित आहेत ना. ते शिक्षणाचा म्हणजे अबकडचा अ सुद्धा त्यांनी वाचलेला नाही किंवा त्यांना येत नाही. ही रियालिटी असताना, इतकं मोठ्या प्रचंड प्रमाणावर त्यांचं शोषण होत असताना, कुठलाही गुन्हा घडला की सगळ्यात पहिल्यांदा गावाच्या बाहेरचे जे पाली पडलेले असतील तिथले पारधी पकडून आणायचे, मग त्यांच्या बायकांचं शोषण करायचं. हे इतकं सर्रासपणे चालू आहे. हे वास्तव असताना
एक कोणतरी येण्यासारखं म्हणतो की मी जात पाळत नाही म्हणून महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. हे अशा पद्धतीने आपण सामाजिक समस्यांकडे प्रश्नांकडे पाहणार आहोत का? आणि मग या मागणीनंतर ज्या वेळेला लोकसभेमध्ये यांना फटका बसला, हे 240 सुद्धा फुगवलेला आकडा आहे, हे 160च्या वर गेलेले नाहीत खरं तर, पण त्यांनी ते मॅनिप्युलेट केलं. आता या पुढच्या निवडणुकीमध्ये आपण जास्त दक्ष राहू. ज्या ठिकाणी तुम्ही मशीन्स ठेवणार आहात त्या वेअरहाऊसच्या बाहेर आम्ही आता 24 तास पहारा देऊ. 24 तास पहारा त्या वेअरहाऊसेसच्या बाहेर. किती बदलली जाणार नाहीत तिथली मशीन्स. हे करावंच लागेल आपल्याला, कारण देशातल्या निवडणुकीमध्ये 26 लाख EVM लागतात. निवडणूक आयोग म्हणतं की 19 लाख EVM चोरले गेलेले आहेत. म्हणजे निकालावरती किती फरक पाडला जाऊ शकतो. तो चोर कोण ते शोधायला हवं ना. आणि ही भीती वाटण्यासारखी परिस्थिती आहे, कारण एक तडीपार गृहमंत्री आहे देशाचा, आणि तो छपरी तडीपार पुण्यामध्ये येतो शरद पवारांबद्दल काय बोलत, काय भ्रष्टाचार के सरगना आहे. अरे तू काय बोलतो भ्रष्टाचार के सरगना आहे? या प्रत्येक गोष्टीत असं करणार. आणि मग हा फटका बसल्यानंतर हे महाराष्ट्रामध्ये सुरू केलं, लाडकी बहीण, मग प्रत्येकीला 1500 रुपये देऊ, 46,000 कोटी रुपयाची तरतूद त्याच्यासाठी. 26 तारखेला सकाळी मी त्यांना आता नवीन नाव ठेवलंय, पिंकू पवार. पण ते लाडकी बहीण आल्यापासून पिंक कलरचं जॅकेट, पिंक कलरची पोस्टर्स, पिंक रंगाचे झेंडे बिंडे असं सगळं सुरू झालेलं आहे. तर त्यांनी 26 तारखेला अर्थसंकल्प मांडताना लाडकी बहीण ही योजना मांडली. 26 तारखेलाच दुपारी महाराष्ट्रामध्ये होर्डिंग लागले लाडक्या बहीणचे, आणि 26 तारखेला संध्याकाळी GR पण निघाला. म्हणजे जो अर्थसंकल्प अजून मंजूर झालेला नाही त्या अर्थसंकल्पातल्या तरतुदीचा GR कसं काय निघतो त्याच दिवशी? हे पूर्णपणे घटनाबाह्य गोष्ट. तो GR घटनाबाह्य आहे. याच्या विरोधात ज्या वेळेला न्यायालयात सुनावणी होईल त्या दिवशी तो GR रद्द होईल. कारण अर्थसंकल्प मंजूर झालेला नसताना तुम्ही तो GR काढलेला आहे, आणि त्या दिवशी होर्डिंग लागतात. म्हणजे आत्तापर्यंत माझा असा समज होता की यांचं मंदिर गळतं, यांची संसद गळते, यांचे परीक्षा पेपर लीक होतात. तुमचं बजेटही लीक व्हायला लागलं. ते बजेट लीक झाल्याशिवाय महाराष्ट्रात होर्डिंग तयार झाले का सगळीकडे? हे लागले कसे? म्हणजे अर्थसंकल्प पण तुम्ही लीक केला. आणि असं असताना म्हणजे हे 46,000 कोटी याच्यावरून पहिल्यांदा टीका झाली. मग लाडका भाऊ, म्हणजे त्यातलं जेंडर डिस्क्रिमिनेशन बघा. एकाच घरामध्ये एक 12वी झालेली मुलगी आहे आणि त्याच घरात तिचा 12वी झालेला भाऊ आहे. तिला मिळणार 1500 रुपये, याला मिळणार 8,000 रुपये. ग्रॅज्युएट झालेल्या मुली नाही आहेत, तिला मिळणार 1500 आणि मुलांना मिळणार, तिच्या भावाला मिळणार 10,000 12,000. आणि त्याची पुन्हा वेगळी तरतूद. त्याची टीका झाली. मग तीर्थयात्रेसाठी 20,000 रुपये देऊ महाराष्ट्रातल्या लोकांना. म्हणजे तुम्ही आणि मी सरकार का निवडून देतो की आपल्या समस्या, आपले प्रश्न, आपल्या आकांक्षा या सरकारकडून पुऱ्या व्हाव्यात म्हणून मतदान करतो ना. तीर्थयात्रेला मला पाठवा म्हणून मतदान नाही करत. या सरकारने हे कबूल केलेलं आहे त्या योजनेमध्ये की तुमच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, समस्या, प्रश्न याची सोडवणूक आमच्याकडून होणार नाही, तुम्ही जा तीर्थयात्रेला, देवाकडे दावा करा. हे अपयश मान्य केलेलं आहे. यासाठी आपण मतदान करतो का? म्हणजे त्याच अर्थसंकल्पाच्या आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल जो दिला, त्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये महाराष्ट्र सरकारने असं म्हटलं की 2014 साली महाराष्ट्राच्या राज्यावरती असलेलं कर्ज हे 2,54,000 कोटी रुपयाचं होतं. म्हणजे 1947 ते 2014 67 वर्षामध्ये राज्यावरती झालेलं कर्ज होतं 2,54,000 कोटी. आणि आज 2024 साली अर्थसंकल्प सादर केला त्या दिवशी महाराष्ट्रावरती कर्ज आहे 8,92,991 कोटी. 10 वर्षामध्ये तुम्ही या राज्यावरचं कर्ज किती वाढवलं? तिपटीपेक्षा जास्त. 8,92,991 कोटी. याचं वर्षभराचं व्याज कमीत कमी इंटरेस्ट धरला तर वर्षाचं व्याज आहे 66,000 कोटी. एका सेकंदाचं व्याज आहे 11,92,000.
एका सेकंदाचं हे ऐकेपर्यंत 10 सेकंद लागले, तुमच्या खिशातले 1,19,00,000 रुपये गेले नुसतं व्याजापोटी. आणि काय बेछूटपणा या वेळेला केलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या 6 दिवस आधी MSRDCनी, MSRDC म्हणजे मोपलवार शिंदे रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, त्या मोपलवार शिंदे रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी 6 रस्ते महाराष्ट्रात मंजूर केले. एकूण खर्च 90,000 कोटी 6 रस्त्यांचा. 1 किलोमीटर रस्ता बनवायला 273 कोटी रुपये. 1 किलोमीटर रस्ता बनवायला 273 कोटी रुपये. भारताचं चंद्रयान गेलं 615 कोटी रुपयात चंद्रावर. इथं रस्ता 1 किलोमीटर पार करायचा असेल तर 273 कोटी रुपये. आणि हे सगळे तुमच्या माझ्या खिशातून वसूल करणार टोल लावून. या प्रत्येक ठिकाणी टोल लावतील. हा त्या प्रमाणात खर्च आपल्याकडून वसूल केला जाईल. चंद्रावर जायला 615 कोटी, 1 किलोमीटर जायला 273. कुठल्या पद्धतीचं हे शासन आहे आणि कुठल्या पद्धतीची माध्यमं आहेत. ही माध्यमांची जबाबदारी नाही प्रसार माध्यमांची हे उघडकीस आणण्याची. हे का वाचून आम्हाला शोधावं लागतं की काय प्रकार करतायत. मी मागं म्हणजे उत्पादन खर्च सरकार कसं काढतं आणि प्रत्यक्ष उत्पादन खर्च किती हे पाहण्यासाठी फिरलो होतो. आणि त्यावेळेला राज्य सरकारने केलेली शिफारस हमीभावासाठी उत्पादन खर्चाची ही पाहत होतो. म्हणजे राज्य सरकारने उत्पादन खर्च किती पकडलाय सोयाबीनचा. 1 हेक्टर सिंचनाचा, 1 हेक्टर सोयाबीन 4.70 रुपये. मी माझ्या मुंबईतल्या पत्रकार मित्रांना, कारण माझी पत्रकारिता बंद आहे म्हणून मी त्यांना फोन करून सांगितलं की ही अशी अशी आकडेवारी आहे, तुम्ही काहीतरी बातमी करा. तर ते येडे असे मिळतात. त्यांचे दोष नाही, त्यांच्या पायाला कधी मातीचं ढेकूळच लागलं नाही वावरातलं. मग याच्यात काय बातमी आहे म्हटलं. अरे मुंबईत सुलभ शौचालयात एकदा संडासला जाण्याचे 5 रुपये घेतात आणि यांनी 2.5 एकर जमीन 4.70 रुपये भिजवायची. आणि मग तो मरणार नाही तर काय करेल. ही अवस्था येणारच की नाही त्याच्यावरती. या पद्धतीने तुम्ही खर्च काढणार असाल आणि त्याच्या मार्केटिंगचा खर्च 20 रुपये. गोणी तरी मिळते का 1 क्विंटलची. 100 किलो भरण्यासाठीची गोणी मिळते का 20 रुपयात. आणि त्याच्या वावरातून त्यांनी विक्री केंद्रापर्यंत जायचं. तिथं जो काही खर्च आहे त्याचा वेगळा, म्हणजे लोडिंग अनलोडिंग घे, तोलाई ये, वजन कर, हे कर ते कर, याचा खर्च 20 रुपये. आणि मग त्याच्यावरती ते हमीभाव देणार. महाराष्ट्रातल्या देशभरातल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर 13 महिने आंदोलन केलं. 750 जणांचा त्याच्यामध्ये प्राण गेले. MSP मागत होते ना, मिनिमम सपोर्ट प्राइस मागत होते. मोदींनी मिनिमम सपोर्ट प्राइस दिली पण ती चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमारला सपोर्ट करण्याची प्राइस. त्यांनी यांना सपोर्ट करण्याची यांनी त्यांना किंमत दिली 26,000 कोटी 40,000 कोटी. आणि शेतकऱ्यांना त्यांची मागणी तर आजही तशीच आहे लटकती. साध्या साध्या गोष्टीत, म्हणजे ते पुलवामा झालं. त्या पुलवामा झाल्यानंतर यांनी टीव्हीवर येऊन सांगितलं कि रात को 3:30 बजे अंधेरे में बादलों के पीछे से छुप छुप कर 30,000 फुट की ऊंचाई से हमने हमला किया और 300 आतंकवादियों को नीचे मार डाला. 300 म्हणजे रात्री 3:30 वाजता अंधारामध्ये ढगांच्या आडून 30,000 फुटांवरून खाली 300 मेलं हे तू मोजले. आणि दिल्लीच्या सीमेवर किती शेतकरी मेले विचारलं तर आमच्याकडे आकडा नाही म्हणे. कोविडमध्ये किती मेले आकडा नाही म्हणे. आणि ते तुला मोजता आले 300 जण. आणि इथं तुझ्या देशामध्ये तुझ्या देशातले नागरिक मरतायत तडफडून. कोणाला ऑक्सिजन मिळत नाही, कोणाला हॉस्पिटल मिळत नाही. तू आपला येण्यासारखं थाळ्या वाजवून टाळ्या वाजव सांगतो. त्याचा तुमच्याकडे आकडे नाही. त्या साईड इफेक्ट्समुळे सुप्रीम कोर्टात याचिका झाली त्या वॅक्सिनेशनच्या साईड इफेक्टमुळे. तर भारत सरकारने ॲफिडेव्हिट दिलं की वॅक्सिनेशन राज्य सरकारांनी राबवलेलं असल्यामुळे केंद्राने यांना कॉम्पेन्सेशन देण्याचं काही कारणच नाही आहे. मग राज्यांनी जर वॅक्सिनेशन राबवलं तर माझ्या सर्टिफिकेटवर तुझं थोबाड कशासाठी. काही कारण नको ना.
काहीच कारण नाही. मी अमेरिकेला गेलो, मला 75 काँग्रेसमन सिनेटर्स तिथले जे आहेत अमेरिकेतले त्यांनी बोलावलं होतं. 23 जून 2023 हे तिकडे यांना व्हाईट हाऊसला बोलावलं होतं. व्हाईट हाऊसला हे आतमध्ये जेवत होते, यांच्या विरोधात मी बाहेर भाषण करत होतो, प्रोटेस्ट व्हाईट हाऊसच्या इथं. त्यावेळेला जाताना इमिग्रेशनवरती त्या डल्लस एअरपोर्टवरती मला त्यांनी विचारलं की व्हॅक्सिनेशन झालं आहे का. म्हटलं झालं आहे, सर्टिफिकेट द्या. मी सर्टिफिकेट दिलं. ते म्हणे हे तुमचं नाही आहे म्हणे. म्हटलं अहो माझं पासपोर्टमधलं नाव बघा, याच्यावरचं नाव बघा. नाही, फोटो भलत्याच माणसाचा आहे म्हणे. तर म्हटलं माझा देशच भलत्याच माणसाच्या हातात आहे. म्हटलं नुसतं माझ्या याच्यावर नाही, आमच्या देशातल्या व्हॅक्सिनेशन झालेल्या तृतीयपंथीयांच्या सर्टिफिकेटवर पण याचाच फोटो आहे. या स्थितीला आमचा देश आणून ठेवला आहे. आणि मग याचा विरोध, याचा प्रतिकार आम्ही करणार नाही. कुठल्या भ्रमात आहे? हा देश कोणाचा आहे? हा देश यांनी निर्माण केलेल्या परंपरांचा आहे. हा महाराष्ट्र कोणाचा परंपरेचा आहे? त्या छत्रपती शिवाजी महाराज एकमेव बाप आहे महाराष्ट्राचा. त्यांचा पुतळा तुम्ही उभा करता आणि तो 8 महिन्यात पडतो. पडल्यानंतर फोटो येतात तेव्हा कळतं की तो पोकळ होता. तो टिनपाट आपटे ज्यांनी तो बनवला, तो त्याच्या मुलाखतीत सांगतो की त्याच्या आयुष्यात त्यांनी 1 फुटापेक्षा मोठी मूर्ती बनवली नव्हती. त्याला तुम्ही 35 फुटाची बनवायला देता. तो सांगतो की 18 डिजिटल 3D प्रिंटर लावले होते हा पुतळा बनवण्यासाठी. म्हणजे तू प्रिंटआउट काढून प्रोटोटाईप बनवलास आणि त्याच्यावर फक्त ते ब्रॉन्झचे पत्रे नंतर लावले आणि आतून त्याला अँगल लावून तुम्ही तो पुतळा उभा केला तिथं. आणि तो पडल्यानंतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पहिले म्हणतं 45 किलोमीटरच्या वेगाने वारं वाहत होतं. 45 किलोमीटरच्या वेगाने कोकणातला नारळ पण पडत नाही झाडावरून. आणि महाराजांचा पुतळा पडतो. काही वाटेल ते पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली. पण जेव्हा लोकांची रिॲक्शन लक्षात आली आणि तो आपटे फरार, तो दुसरा बदलापूरवाला आपटे फरार, गांधींच्या खुनामध्ये पण दुसरा नंबरचा आरोपी आपटे, नारायण आपटे. आणि आता हे झाल्यानंतर पहिले अजित पवारांनी माफी मागितली, मग एकनाथ शिंदेंनी माफी मागितली, मग नरेंद्र मोदींनी माफी मागितली. तो माफी मागतानाचा व्हिडिओ बघा. खजील झाल्याचा कणभरही भाव थोबाडावर नाही आहे. किंचितही तोंडावरती खजील झाल्यासारखा भावना नाही आहे. अत्यंत उद्दामपणाने मैं माफी मागता हूं. अरे अशी मागतात माफी? अपमान कोणाचा केलायस तू? या महाराष्ट्राचं दैवत खरं, त्यांचा अपमान झाल्यानंतर अशा पद्धतीने माफी मागायची? हा महाराष्ट्र इतका चाणाक्ष आहे की तो मगरीच्या डोळ्यातले अश्रू ओळखतो. आणि आम्हाला कळतं की हे मगरीचे अश्रू आहेत. आम्ही बिलकुल फसणार नाही या प्रकाराला. इतका भयंकर अपमान केलेला आहे. हे झाल्यानंतर ते ती बदलापूरची घटना तुम्ही कल्पना करून बघा. एका शाळेमधल्या मुली, त्यांच्याबरोबर अतिशय घाणेरडं कृत्य केलं जातं. तो भाजपचा पदाधिकारी आपटे, शाळेचा मालक, तिथलं CCTV फुटेज 15 दिवसाचं पुसून टाकलं जातं. म्हणजे शाळा गुन्ह्यामध्ये सामील आहे, पुरावा नष्ट करण्याचं काम केलेलं आहे. तेवढाच क्रिमिनल ऑफेन्स त्यांनी पण केलेला आहे. का शाळेवर गुन्हा दाखल होत नाही? 12 तास FIR घेत नाही. म्हणजे इथं IPS अधिकारी आहेत, न्यायाधीश इथं आलेले आहेत. दखलपात्र गुन्हा घडल्याची IQ माहिती मिळाली तरीही गुन्हा दाखल करावा लागतो. इथं तक्रारदार प्रत्यक्ष समोर हजर असताना तुम्ही दाखल करून घेत नाही 12 तास. त्यांना फरार होण्याची अवधी मिळवून देता, संधी देता. तो प्रकार घडल्याच्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरीमध्ये 19 वर्षाची डेंटल कॉलेजला शिकणारी मुलगी रिक्षाने जात असताना तिचं अपहरण होतं. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी शुद्धीवर तिला येते तेव्हा तिला कळतं की आपण जंगलात आहोत आणि आपल्यावर बलात्कार झाला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या नाशिकमध्ये 5 वर्षाच्या शाळकरी मुलीबरोबर प्रकार घडला. त्याच्यानंतर इथं औषध 70 वर्षाची म्हातारी. हा महाराष्ट्र आहे असं म्हणायचं तरी का? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र. आणि याची एकालाही खंत वाटत नाही. इतके भयंकर प्रकार इथं घडतायत. म्हणजे अरे राज्यकर्ते आहेत का? काय संवेदनशीलता आहे?
आणि परीक्षांच्या याच्यामध्ये आंदोलन मुलं करतात, त्या मुलांवरती लाठीमार, त्यांना झोडून काढायचं. पुण्यामध्ये विद्यार्थी म्हणजे विद्यापीठामध्ये त्या ललित कला केंद्र तिथल्या विद्यार्थ्यांवरती हल्ला, अभाविपची मुलं यांच्यावर हल्ला करणार, SFIच्या पोरांवर हल्ला करणार, AISFच्या मुलांवरती हल्ले करणार, बेदम मारणार. तक्रार दाखल केल्यानंतर जे व्हिक्टीम आहेत त्यांनाच पोलीस आरोपी बनवणार. हे अजबच तंत्र सुरू झाले. मी एकदा नाशिकहून पुण्याला येत होतो आणि त्या विद्यापीठाच्या बाहेर अशा 2 मोठे डबे पोलिसांचे लागलेले, 2 जीप लागलेल्या. मी उतरलो मुद्दाम खालती, म्हटलं हो ती दगडी चाळ इथंच आहे का? तो म्हणे नाही नाही काहीतरी काय म्हणे, हे विद्यापीठ आहे. तर म्हटलं मग दगडी चाळीच्या बाहेर या गाड्या पाहिजे ना. म्हटलं तुम्ही इथं काय करताय? तर म्हणे इथल्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. म्हटलं मग हल्लेखोरांच्या घराच्या बाहेर गाडी पाहिजे ना, इथं काय करताय? हल्लेखोरांच्या घराबाहेर लावा ना. विद्यापीठाबाहेर तुम्ही पोलिसांची परवानगी घेऊन मुलांनी विद्यापीठात जायचं? कोण सुरक्षित आहे? इथं न्यायाधीश सुरक्षित नाहीत. पण त्या कोयता गँगनी पुण्यामध्ये पोलिसावरती कोयता मारला डोक्यावर. आत्ता याच आठवड्यातली गोष्ट, पोलिसाच्या डोक्यावर कोयता मारला. कोण सुरक्षित आहे? म्हणजे चीन लद्दाखवरती येणार, ते 3 इडियट्स पिक्चर मधला जो शेवटच्या सीन मधला तलाव आहे पँगॉंग लेक, त्या पँगॉंग लेकवरती आता चीननी पूल बांधलाय. जिथं आपल्या चित्रपटांचं शूटिंग व्हायचं इतकं फ्री होतं, त्या पँगॉंग लेकवरती चीननी पूल बांधलाय आणि चीन आर्मीच्या ताब्यात तो आहे. आणि हे काय, ना कोई घुसा है ना घुसने देंगे. तो संरक्षण मंत्री, मला तर कधी कधी पडतं हा संरक्षण मंत्री आहे का स्वसंरक्षण मंत्री आहे? फक्त स्वतःपुरतं अग्निवीर काय भवितव्य करून ठेवलंय. आणि बिया फडणवीसने आता महाराष्ट्रात राजकारणात अग्निवीर आणले. एकनाथ शिंदे, अजित पवार हे 2 अग्निवीरच आहेत. आणखीन 2 जण या विधानसभेला जॉईन होतील प्रचारात. त्यांना कुठल्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण व्हायला हवं, देशाचं व्हायला हवं, माझी परंपरा काय आहे या देशाची? मी मुद्दाम एक छोटीशी गोष्ट सांगतो. 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 27 ऑगस्ट 47ला पंडित नेहरूंनी राजेंद्र प्रसादांना पत्र लिहिलं आणि त्यांना सांगितलं की देशातली पहिली सार्वत्रिक निवडणूक घ्यायची आहे, त्याच्यासाठी मतदार यादी बनवण्याचं काम सुरू करायला पाहिजे. तर 21 वर्षाचं प्रौढ आणि 180 दिवसाचं डोमिसाईल या 2 निकषांवरती ही बनवायला घ्या. BN राव त्यांना अपॉइंट केलं. त्या अपॉइंटमेंट लेटरमध्ये पंडित नेहरूंनी म्हटलं की देशाची रचना ही संस्थात्मक आणि संविधानात्मक करायची आहे. अजूनपर्यंत संस्था आणि संविधान अस्तित्वात नसल्यामुळे तुमची तात्पुरती नेमणूक ही सेक्रेटरी इलेक्शन्स म्हणून करत आहे. त्या 1600 फाईल्स आहेत निवडणूक आयोगाच्या आर्काईव्ह केलेल्या, त्या सगळ्या मी आणल्या होत्या आणि त्या मी कोविडच्या काळामध्ये ते सगळे वाचत होतो, नोट्स करत होतो. आता त्याच्यावरती लिहितोय पुस्तक. म्हणजे डोळ्यात पाणी येतं की या देशाचं नेतृत्व काय होतं तेव्हा. देशभरातल्या प्रशासनाला पत्र पाठवली, कारण एकही संस्थान विलीन झालेलं नव्हतं, पण प्रशासकीय यंत्रणा इंग्रजांनी निर्माण करून ठेवलेल्या होत्या. त्यामुळे सर्वांना पत्र पाठवली की असं असं करायचं आहे, संभाव्य अडचणी काय येतील हे आधीच सांगा, म्हणजे उद्या कुठलीही गोष्ट लाल फितीत अडकू नये. 7,92,000 पत्र आली, प्रशासनाकडून आली, नागरिकांकडून आली, वेगवेगळ्या संस्थांकडून आली, राजकीय पक्षांकडून आली, सामाजिक संघटनांकडून आली. त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं सूचनेचं उत्तर हे जास्तीत जास्त 14व्या दिवशी दिलं गेलं. कल्पना करा फक्त, कम्प्युटर नव्हते, टाईपरायटर नव्हते एवढे, त्याचं रजिस्टर वेगळं मेंटेन केलेलं आहे. दर आठवड्याला हा कोर ग्रुप एकत्र बसायचा. पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि BN राव हा 4 जणांचा कोर ग्रुप. आज पोरांना वाटतं मतदार यादीत नाव म्हणजे काय, रहिवासी दाखला घेऊन जायचा, जन्माचा दाखला घेऊन जायचा, नाव नोंदवायचं. 37 साली भारतातली निवडणूक झाली, प्रांतिक निवडणुका, प्रोव्हिन्शियल इलेक्शन्स. त्याच्यामधली मतदार यादी ही क्वालिफाईड फ्रँचाईज होती. मतदार कोण असेल याचे जे निकष होते, पदवीधर असेल, इन्कम टॅक्स पेयर असेल आणि प्रॉपर्टी ओनर असेल, आणि या 3 कॅटेगरीतल्या पुरुषांची पत्नी, मुलगी किंवा आई, एवढ्याच महिला मतदार. आणि भारत, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रिटिश इंडियाची मतदार यादी बनली 2,80,00,000 मतदारांची, 3 देशांची मतदार यादी. आणि 47ला नेहरूंसारखा माणूस सांगतोय की 21 वर्षाचा प्रौढ या एकमेव निकषावर मतदार यादी बनवा. कोणालाच अंदाज नाही किती असेल. स्थलांतर झालेलं
म्हणजे तोही महत्त्वाचा, ईस्ट पाकिस्तानमधून बांगलादेशमधून बंगाली भाषा बोलणारे हिंदू आसाममध्ये आले निर्वासित म्हणून, बंगाली भाषा बोलणारे हिंदू. आणि आसामच्या रिफॉर्म कमिशनरनी असं पत्र काढलं, सर्क्युलर काढलं की यांना जर का मतदार यादीत घेतलं तर हे आसामला बंगिस्तान करून टाकतील, कारण ते बांगला बोलणारे आहेत सगळे, त्यामुळे यांना घेऊ नका मतदार यादीत. तेव्हा त्याला सस्पेंड केलं गेलं. आणि काय काय म्हणजे निर्वासितांच्या छावणीचा क्रमांक हाच त्यांचा घर क्रमांक समजावा आणि निर्वासितांकडून फक्त एक अंडरटेकिंग लिहून घ्यावं की उरलेलं आयुष्य ते भारतात राहायला तयार आहेत, एवढ्या गोष्टीवरती त्यांना मतदार यादीमध्ये त्यांचा समावेश करा. मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी, मुंबई प्रांताच्या, त्यांनी पत्र पाठवलं नेहरूंना की 21 वर्षाचं वय निश्चित कसं करायचं, त्याच्यानंतर ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं, तृतीयपंथीयांचं काय करायचं, मतदार यादीत घ्यायचं का नाही घ्यायचं. आणि तिसरं पेव्हमेंट ड्वेलर्स, म्हणजे जे फुटपाथवर राहतात, चाळींमध्ये राहतात, चाळींमध्ये जिन्याच्या खालती राहतात, चाळीच्या गॅलरीमध्ये राहतात, हॉटेलांमध्ये राहतात, नोकरी इथंच करतात, त्यांचं काय करायचं. त्याच्यावरती एक सार्वत्रिक आदेश काढला गेला. त्यात असं पहिलं वाक्य आहे की आवर क्रायटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक, ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर व्होटर्स ऑफ इंडिया. 1947 सालीपासून कुठलीही मागणी करायला लागली नाही, आंदोलन करायला लागलं नाही, निवेदनं द्यावी लागली नाहीत, काहीही नाही. पहिल्या दिवसापासून अधिकार मतदानाचा. वय निश्चित करण्यासाठी त्यांनी सांगितलं देशभरामध्ये गावागावात, वस्ती वस्तीत, पाड्यापाड्यांवरती दवंड्या पिटवा आणि ऑन द बिट्स ऑफ ड्रम अनाउन्समेंट करून लोकांना विचारा की तुमचं वय कसं निश्चित करता येईल. राजेंद्र प्रसादांनी त्या मिनिट्समध्ये त्यांना विचारलं की हे कसं करता येणं शक्य आहे का. त्यांनी सांगितलं हे शक्य करावं लागेल आपल्याला, कारण या देशातल्या 90% जास्त लोकांनी लोकशाही नावाचा नुसता शब्द ऐकला आहे, ती कशी असते हे त्यांना माहीत नाही. आणि जेव्हा माझ्या प्रशासनाचा माणूस त्या देशातल्या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर, मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाईल आणि त्याला विचारेल की तुझं वय कसं निश्चित करायचं हे तू आम्हाला सुचव, ते वाक्य त्यांचं इतकं सुंदर आहे. द डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स. लोकशाहीची मुळं त्या झोपडीच्या दारात जन्माला येतील आणि लोकांच्या मनामध्ये लोकशाहीबद्दलच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा निर्माण होतील की अरे लोकशाही अशी असते ज्यात मी सरकारला सांगतो आणि त्याप्रमाणे सरकार काम करते. आणि हे केलं भारत सरकारने. हे केल्यानंतर लोकांनी अभूतपूर्व सूचना केल्या. म्हणजे उदाहरणार्थ काही जणांनी सांगितलं की आमच्या परिसरात घडलेल्या ऐतिहासिक घटनांबद्दलच्या प्रश्नावल्या पाठवा, किंवा 33 साली गोदावरी नदीला महापूर आला तर तो महापूर बघायला तू गेला होतास का नाशिकमध्ये, तो बघायला तू कसा गेला होतास, बोर्ड धरून गेला होतास का कडेवर गेला होतास. मग बोर्ड धरून गेला याचा अर्थ 7-8 वर्षाचा असेल, आता 14 वर्षांनी हा 22 वर्षाचा, याला घ्या मतदार यादीत. असं प्रत्येक ऐतिहासिक घटनाबद्दलच्या प्रश्नावल्या त्या त्या परिसरांमधल्या बनवल्या गेल्या, पाठवल्या गेल्या, लोकांचा फीडबॅक घेतला गेला आणि त्यातून ती मतदार यादी बनत गेली. 37 सालच्या मतदार यादीमध्ये महिलांची ओळख लिहिलेली होती, नाव नव्हतं. निरंजनची आई, निरंजनची पत्नी, निरंजनची मुलगी आणि निरंजन हयात तोपर्यंतच ती मतदार, तो मेल्यावरती नाही. तर मध्य भारतातल्या सेंट्रल प्रॉव्हिन्समधल्या बायकांनी सांगितलं आम्हाला आमचं नाव नोंदवायचं नाही, आमच्या नवऱ्याला माहिती आहे ते पुरेसे आहे, अधिकाऱ्याला माहीत असायची काही गरज नाही. मग रेडिओवरून जाहिराती दिल्या, त्या आर्काइव्हमध्ये त्या जाहिराती पण आहेत. रेडिओवरच्या जाहिराती दिल्या, महिला काँग्रेसतर्फे जनजागृतीच्या मोहिमा, पदयात्रा काढल्या गेल्या की याच्याबरोबर तुमचे नागरिक म्हणून असलेले हक्क, अधिकार आणि कर्तव्य निश्चित होणार आहेत आणि ते पती हयात नसताना सुद्धा शाबूत राहावे म्हणून तुमचं नाव नोंदवा. मग महिला तयार झाल्या त्यांचं नाव नोंदवायला. एकानी असं पत्र पाठवलं की मतदारसंघांचे ब्लॉकमध्ये घरांचे नंबर कसे द्यायचे, पूर्वेकडून पश्चिमेकडे का उत्तरेकडून दक्षिणेकडे, ईस्ट वेस्ट का साऊथ नॉर्थ साऊथ. त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की घरांचे क्रमांक हे नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ वेस्ट टू नॉर्थ ईस्ट अशा दिशेने द्या. त्यावर राजेंद्र प्रसादांनी विचारलं की असं का करायचं, तेव्हा त्यांनी सांगितलं या देशातला सर्व उच्चवर्णीय हा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशेला राहतो आणि उरलेला सर्व बहुजन समाज हा इतर दिशांना विखुरलेला असतो. पूर्वग्रह दूषित अधिकाऱ्यांनी यांना मतदार यादीतून वगळू नये म्हणून घरांचे क्रमांकच जाणीवपूर्वक अशा दिशेने द्या की ती सर्वसमावेशक मतदार यादी बनेल. काय नेतृत्व होतं या देशाचं. आणि हे टिनपाट आपल्याला म्हणतात
70 वर्षात काय केलं? 5000 वर्षात या देशात जे झालं नाही ते पहिल्या 2 वर्षात झालं. या देशातल्या सर्वात गरीब शेवटचा जो नागरिक आहे त्याला त्याचं सरकार निवडण्याचा अधिकार मिळाला, त्या बाईला मिळाला, महिलेला. आणि सरकार निवडणं म्हणजे नुसतं मतदान करणं नव्हतं. त्या मतदानाच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा, प्रश्न आणि समस्या या त्या लोकप्रतिनिधीच्या मार्फत मांडायच्या. यासाठीची ती दारं उघडून देणं होतं. सगळी धडपड ती जास्तीत जास्त लोकांना मतदार यादीत घ्यावं. आज काय धडपड चालली आहे? मतदार यादीतून कशी वगळता येतील नावं, आज ती धडपड चालली आहे. इथं आलो आपण लोकशाहीत, ही कुठे जायला पाहिजे होती? या देशातल्या महिलांना, या देशातल्या मागासवर्गीय, आदिवासी सर्वांना कुठलंही आंदोलन न करता पहिल्या दिवशीपासून हा अधिकार मिळाला. जगातली पहिली मतदार यादी, जगातलं पहिलं संविधान जे जेंडर न्यूट्रल आहे आणि रेस न्यूट्रल आहे. पूर्णपणे अमेरिकेमध्ये आफ्रिकन अमेरिकन्सला 60च्या दशकापर्यंत मतदानाचा अधिकार नव्हता. बायकांना मतदानाचा अधिकार नव्हता. तिथं बायकांना मतदानाचा अधिकार नव्हता तेव्हा त्या अमेरिकेमधली पहिली भारताची राजदूत महिला होती. हा माझा देश आहे. त्यांनी जगाला जेंडर न्यूट्रॅलिटी काय असतं सांगितलं. त्यांनी जगाला रेस न्यूट्रल राहणं म्हणजे काय हे सांगितलं. आणि मग ते शहाणे झाले. मॅग्ना कार्टा हा जो लोकशाहीचा उद्गम जिथं झाला असं म्हणतात इंग्लंडमध्ये, 850 वर्षापूर्वी आली लोकशाही. तिथं नव्हतं हे महिलांना अधिकार. राईट टू इन्फॉर्मेशन, या UPAच्या काळामध्ये राईट टू इन्फॉर्मेशन 15 का 20 दिवसाच्या चर्चेमध्ये मंजूर झालं. 78 वर्ष इंग्लंडमध्ये डिबेट झालंय माहितीचा अधिकार द्यायचा की नाही. 78 वर्ष, गुगल करून बघा. ही या स्थितीला आहे देशाची लोकशाही होती. आणि आज कुठे आणून ठेवलं? मराठा विरुद्ध OBC, धनगर विरुद्ध आदिवासी, हिंदू विरुद्ध मुसलमान. अरे काय आहे? 29 सप्टेंबर 1857ला इंग्रजांनी ज्या वेळेला पुन्हा दिल्ली जिंकली त्या दिवशी ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरनी लिहून ठेवलेल्या त्या डॉक्युमेंटची सर्टिफाईड कॉपी माझ्याकडे आहे की 29,000 मुस्लिमांना फाशी दिलं दिल्लीमध्ये. आणि त्यांनी लिहिलं की दिल्लीच्या प्रत्येक झाडावर एक प्रेत आहे. दिल्लीपासून कानपूरपर्यंत या मार्गामधले जेवढे मशिदी होत्या आणि मौलवी होते सर्वांना फाशी दिलं. आणि मग तुम्ही जर म्हणता की स्वातंत्र्याचं पहिलं समर ते होतं, तर मग हे कोण होते? हे स्वातंत्र्य सैनिक देशप्रेमी होते ना. एवढी मोठी शहादत कोणाची आहे दुसरी? जालियानवाला बाग शिखांचं हत्याकांड म्हणून ओळखलं जातं. त्या जालियानवाला बागमध्ये 161 मुस्लिम मारले गेले. काश्मीरी मुस्लिम सुद्धा जालियानवाला बागमध्ये होते ज्यांना गोळ्या मारल्या. आज त्या जालियानवाला बागचं काय करून ठेवलंय तुम्ही? मी एकदा पहिल्यांदा गेलो होतो, त्या कंपाऊंड वॉलच्या भिंतीमध्ये बंदुकीच्या गोळ्या घुसलेल्या. ते सर्व, ती विहीर, ज्या विहिरीमध्ये लोकांनी उड्या मारल्या त्यात त्यांचे प्राण गेले. हे सगळं तसंच्या तसंच ठेवलेलं होतं भारत सरकारने. आता जा, आता त्या अरुंद बोळीतून जात असताना दोन्ही बाजूला म्युरल लावले आहेत आणि अतिशय आनंदाने हसणारी, बागडणारी अशी लहान लहान मुलं, बायका, अशी म्युरल्स आहेत ती. आतमध्ये गेल्यानंतर त्या विहिरीमध्ये म्युझिकल फाउंटन तयार केलं आहे आणि पूर्ण कंपाऊंड वॉलला प्लास्टर ऑफ पॅरिस करून टाकलं, सगळं लेपून टाकलेलं आहे. सगळ्या त्या बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा या बुजवून टाकल्यात. ते जिथं इतकं मोठं बलिदान झालं, स्वातंत्र्य संग्रामाचा अंगावर काटा आणणारा इतिहास तिथला, त्याला तुम्ही अम्युजमेंट पार्क बनवलाय करमणुकीचं. तुम्हाला स्वातंत्र्य आंदोलनाच्या या सगळ्या ओळखी संपवून टाकायच्या असतील, आम्ही लोकांच्या थोबाडात मारून जागा करून सांगत राहू की काय या देशाचा इतिहास आहे. हे असं होऊ देणार आहे? ते चौरी चौराला महात्मा गांधींनी ज्या वेळेला आंदोलन मागे घेतलं, ते पोलीस स्टेशन जाळलं आणि पोलीस स्टेशन आंदोलकांनी जाळलं म्हणून 9 जणांना फाशी दिली इंग्रजांनी. त्या 9 मधले 6 मुस्लिम होते. भारत सरकारने 2013 साली एक लिस्ट ऑफ मार्टियर्स पब्लिश केली. 6-7 खंड आहेत त्याचे, 4,500 पानं आहेत एकूण. आणि लिस्ट ऑफ मार्टियर्स म्हणजे कशा प्रकारचे हुतात्मे की जे फासावर नाही गेले पण आंदोलनामध्ये लाठीचार्जमध्ये मेले, गोळीबारामध्ये मेले, तुरुंगामधल्या हाल अपेष्टांनी मेले. आणि
3-3 ओळीमध्ये त्याचा परिचय दिलेला आहे, अल्फाबेटिकल आहे पूर्ण, की एक नाव असेल तर त्याच्या खाली हा कुठल्या गावचा होता, कुठल्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला, लाठीचार्जमध्ये मेला का बंदुकीच्या गोळीने मेला का कसा मेला. बाबू गेनू, मुंबईला चौक आहे बाबू गेनूच्या नावाने, 3 बाबू गेनू झाले महाराष्ट्रात आणि 3ही मुस्लिम होते. त्या माझ्या मनात असं आलं की ती इंग्लिशमधली आपण ट्रान्सलेट करू हिंदीमध्ये, म्हणून महाराष्ट्राचा एक खंड आहे अख्खा, 3रा खंड पूर्ण महाराष्ट्राचा आहे. हे नेटवरती उपलब्ध आहे, ज्याला हवं असेल त्याला मी PDF पण पाठवेन त्याची. मी त्याचं भाषांतर करायला घेतलं सर. अल्फाबेटिकल लिस्ट आहे. ए अल्फाबेटमधली 80% नावं मुस्लिम आहेत. आणि कोणाच्या देशभक्तीवर तुम्ही संशय घेताय? कारण काय? फाळणी काय त्यांच्यामुळे झाली? 1923 साली सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक, 1923 साली हा जो शाप लागला ना हिंदुत्व नावाचा, त्या नावाने त्यांनी पुस्तक लिहिलं. आणि त्यात त्यांनी लिहिलं की या देशाचा नागरिक कोण असेल, त्यात त्यांनी हे लिहिलं की हिंदू आणि मुस्लिम हा एक देश असूच शकत नाही, हे इसेन्शियली 2 वेगवेगळी राष्ट्र आहेत. 37 साली त्यांनी तो ठराव म्हणून मंजूर केला. मुस्लिम लीगनी जिनांनी 1941 साली लाहोरला 23 मार्चला जे अधिवेशन झालं त्यात फजलुल हक यांनी तो प्रस्ताव मांडला पाकिस्तानचा. 18 वर्षानंतर, यांनी जन्माला घातल्यानंतर 18 वर्षांनी त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारला आणि त्यांनी मांडला. आणि ज्या फजलुल हक यांनी तो प्रस्ताव मांडला ते बंगालचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री यांचेच, हे त्यांचे उपमुख्यमंत्री बनले. मग एवढं तुम्हाला फाळणी होऊ द्यायची नव्हती तर त्यांच्या मंत्रिमंडळात गेलाच का बरं, ज्यांनी प्रस्तावच मुळात मांडला पाकिस्तानचा. बरं दुसरं तिथं नाही, सिंधमध्ये पण यांचं युती सरकार, त्या फॅटफमध्ये पण यांचं युती सरकार, 3 ठिकाणी. म्हणजे खुदाई खिदमतगार खान अब्दुल गफार खानांच्या संघटनेचे मेजॉरिटी आली होती तिकडे. ते मेजॉरिटी आलेले आमदार मारून टाकले गोळ्या घालून इंग्रजांच्या मदतीने, आणि यांनी युती सरकार तिथं बनवलं. आणि हे आज या माझ्या देशातल्या मुस्लिम बांधवांना विचारणार की देशभक्ती सिद्ध करा, खेटरानी मारा त्यांना, तुमचा एक तरी पुरावा दाखवा म्हणावं. प्रत्येक गोष्टीत हा प्रकार केलेला आहे, हे गाईच्या नावाने. म्हणजे मी सारखं सांगतो, म्हणजे का विवेकी का व्हायचं, विज्ञानवादी का व्हायचं. म्हणजे मास कम्युनिकेशनमध्ये मास्टर्स करणारी मुलं, औरंगाबादला होतो मी, त्या कॉलेजमध्ये बोलावलेलं होतं. तो मुलगा मला विचारतो रॅशनॅलिटी म्हणजे काय, मास्टर्स करणारा. मी त्याला म्हटलं विवेक, तर म्हणे विवेक म्हणजे काय. मला असा प्रश्न पडला की म्हणजे किती मुळात सुरुवात करणं गरजेचं आहे. ज्याचं बॅचलर झालंय, जो आता मास्टर्स करतोय, त्याला विवेक म्हणजे काय माहीत नाही. त्या दिवशी एक बातमी होती, ती मी त्याला दाखवली. म्हटलं या माणसाला का बरं मारलं लिंचिंग करून. तर म्हणजे त्याच्याकडे बीफ होतं. म्हटलं मग काय झालं. तर म्हणजे नाही, गाय आपली आई असते. तर हे तुला कोणी सांगितलं. गाय का बरं आई माझी. तर म्हणे की नाही, कारण गाय आपल्याला दूध देते. म्हटलं मग विवेक असं सांगतो की गाय नाही आपल्याला दूध देत, आपण गायचं दूध काढून घेतो. ती काय व्हॉलेंटरीली येत नाही आपल्या दारात, आपण काढून घेतो. आणि ही पहिल्यांदा आयडिया ज्याला समजली त्याला लाज वाटली पहिल्यांदा मनात की हिच्या वासराच्या हक्काचं दूध मी घेतोय. मग त्यांनी त्याच्यातला भारतीय पुरुष जागा झाला आणि त्याने तिला आई म्हणून टाकलं. कारण दुःख सहन करायचं, कष्ट करायचे, तक्रारही करायची नाही, ती आई. तिला एकदा आई म्हटलं की हे सगळं स्वाभाविक. मला वाटणाऱ्या लाजेतून मी मोकळा, आणि मग मी निर्लज्ज झालो आणि मी निर्लज्जांची फौज निर्माण करत गेलो. ती तुझ्यापर्यंत आली म्हटलं, म्हणून तुला ती आई वाटते. हा इतकी बारीक विचार करण्याची गरज आहे या सगळ्या बाबतीमध्ये. मी गुजरातला 6 महिने रफिक कुरेशी नावाने राहिलो या लिंचिंगचं सत्य समजण्यासाठी. आणि मी राजस्थानमधून गाई म्हशी घेऊन गुजरातमध्ये आणून विकायचो. वाटेमध्ये दर 2-4 दिवसाआड वाटेत कशा पद्धतीने खंडणी गोळा करतात हे रेकॉर्ड करत होतो. आणि मला माहिती, म्हणजे 8-9 वेळेला मला ट्रकमधून ओढलं, खूप मारलं. ते पहिले पायावर मारतात कारण पळून जाऊ नये म्हणून पहिल्यांदा पायावर मारणार. मग नोटा दाखवल्यानंतर त्यांच्या अध्यक्षांकडे घेऊन गेले. आणि तो गेल्यानंतर मला म्हणाला कि हमको डर फैलाने में बहुत टाइम लग गया, अभी पैसा कमाने का टाइम है.
1.5 करोड़ रुपया रोज का इकट्ठा करते आहे. मी जसं जुलै महिन्यामध्ये होतो, जुलै ऑगस्ट महिन्यात 1.5 करोड़ रुपया रोज एक चेकपोस्ट पर, त्या अमीरगढ़ चेकपोस्ट आहे तिथं 1.5 कोटी रुपये रोज गोळा करतो. डर हमारी इन्व्हेस्टमेंट है, हे त्याचं वाक्य आहे. माझ्या स्कल कॅपमध्ये कॅमेरा होता, माझ्या चष्म्यात कॅमेरा होता, माझ्या बटनात कॅमेरा होता, माझ्या घड्याळात कॅमेरा होता. हे रेकॉर्डेड स्टेटमेंट आहे. 52 व्हिडिओ आहेत माझ्याकडे वेगवेगळ्या दिवसांचे. 32 ट्रक मी एकूण आणले तिथून. गाईच्या ट्रकला 15,000, म्हशीच्या ट्रकला 6,500, पाडे असतील तर 5,000. आणि तुमच्या माझ्यासाठी सांगायचं गाय आपली आई आहे, आणि त्यांच्यासाठी धंद्याचं मॉडेल, बिझनेस मॉडेल. आणि त्यांच्या बिझनेस मॉडेलमध्ये इन्व्हेस्टमेंट काय तर तुमचं भय. हा इतका गोरख धंदा आहे. विचार करा, वर्षाला 500 कोटी रुपये एका चेकपोस्टवरती गोळा होतात. या भारतामध्ये जर का गोहत्या बंदीचा कायदा आहे, गेल्या 10 वर्षात तो फार सक्तीने राबवला जातोय, मग भारत बीफ एक्सपोर्टमध्ये नंबर 1 कंपनी बनलीच कशी, देश बनलाच कसा जगात? कायदा आहे तुमच्याकडं, पण धंदा त्यांनी करायचा आहे. त्यामुळे भय तुमचं. पुतळ्याचे पैसे आपटेला मिळणार आहेत. बदलापूरची शाळा आपटेच चालवणार आहे. तुम्ही मात्र धर्म आणि त्याच्या नावाखालती रस्त्यावरती उतरायचं. आमच्याकडे ते सकल हिंदू समाज नावाचा एक गँग आहे. त्यांनी बांगलादेशच्या हिंदूंवरती अन्याय म्हणून मोर्चा काढायचं ठरवलं की बांगलादेशच्या हिंदूंवर अन्याय होतोय म्हणून भारतातल्या सगळ्या हिंदूंनी एकत्र व्हावं. म्हटलं भारतातल्या मुस्लिमांवरती जो अन्याय होतोय याच्या विरोधामध्ये जगातल्या मुस्लिमांनी एकत्र यायचं ठरवलं, तर काय करावं? हा काय बिंडोकपणा आहे? बांगलादेशामध्ये जर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, तर भारत सरकारने भूमिका बजवावी ना त्याची. 71ला भारत सरकारने भूमिका बजावली ना. का काँग्रेस पक्षाला सांगितलं जिल्ह्यामध्ये मोर्चे काढा म्हणून? भारत सरकारने भारत सरकारची जबाबदारी निभावली. सर्जिकल स्ट्राईक नाही केला, सर्जरी केली, एक दुसरा देश निर्माण केला. तुम्ही करा काय करायचं असेल कारवाई, तर ते न करता तुम्ही गल्ली गल्लीत का फिरणार? आणि म्हटलं लखीमपूर खिरीला त्या टेनीच्या पोरांनी 5 शेतकरी चिरडून मारले म्हणून बापाने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. कारण बाप मंत्री असताना याच्या विरोधातला तपास कसं काय निष्पक्ष होईल म्हणून ती मागणी झाली. तेव्हा म्हणे पोरांनी जे केलं त्याच्याशी बापाचा काही संबंध नाही. मग पोरांनी केलेल्याशी बापाचा संबंध नाही, मग बांगलादेशात जे घडतंय त्याच्याशी माझ्या बागवानपुऱ्याचा काय संबंध? का माझ्याकडे दंगल करणार तुम्ही? होऊच देणार नाही. आणि कराल आडवे येऊ आम्ही तुम्हाला रोखायला. हा असला प्रकार करणार असाल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे होऊच देणार नाही. काय किंमत चुकवायची ती चुकवू. मला निर्भय माझं पालनपोषण झालं, धर्मनिरपेक्ष जातनिरपेक्ष वातावरणात माझं पालनपोषण झालं. कारण माझ्या दादांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला होता. ती स्वातंत्र्य आंदोलनाची मूल्य माझ्या घरात आली म्हणून मला ते लोकशाही, धर्मनिरपेक्षता, जातनिरपेक्षता, निर्भयपणा हे माझं वातावरण मला मिळालं. आज आपल्या पोराबाळांना जर का ते वातावरण मिळावं अशी अपेक्षा असेल तर त्याची किंमत आपल्याला चुकवायला लागेल ना. ते यांचे 20,000 रुपये घेऊन तीर्थयात्रा करून मिळणार आहे का? हे बिलकुल होणार नाहीये. यासाठी किंमत आपल्यालाच चुकवणं भाग आहे. आणि ज्या ज्या वेळेला असं कोणी बोलणार असेल, कारण तू सर्वोच्च न्यायालयाचा का अपमान करतो? म्हटलं मान कमवावा त्यांनी, सन्मान कमवावा, सन्मान करावा, असं करा ना काहीतरी. प्रत्येक याच्यात आम्हाला हे दिसतं. त्या बाबरी मशिदीचा ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी मला ते ABP माझाचा फोन आला, तुमची रिॲक्शन घ्यायची आहे. म्हटलं माझी का बरं? ते कोर्टाच्या विरोधात दुसरं कोणी बोलत नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे ये, पण म्हटलं एक काम कर, खालती पार्किंगमध्ये तू कॅमेरा तुझा लाव, छत्री बित्री जे काय असेल ते तिथं लाव. माझ्या घरात येऊन गुपचूप बाईट घेऊन निघून गेला असं नको व्हायला. कारण आमच्या बिल्डिंगमध्ये बघता येत ना. मग ती ABPची छत्री बित्री बघितल्यानंतर ते आले खाली कुतूहल, आणि काय कशासाठी आहे. त्यामुळे ते निरंजन टकलेंची प्रतिक्रिया घ्यायला. कशाची प्रतिक्रिया? कारण ते आज सुप्रीम कोर्टाचा निकाल आला ना बाबरी मशिदीचा. मग त्यांना एकदम लाडू फुटले त्यांच्या पोटात. त्यांनी आणखीन 5-6 जण बोलावून घेतले. मी खाली गेलो तर हे 10-12 जण घोळका करून उभे. तो मला म्हणे की तुमची काय प्रतिक्रिया आहे? म्हटलं प्रभू रामचंद्र भाग्यवान होते की ते सुप्रीम कोर्टात नाही गेले. तर म्हणे असं का बरं? तर म्हटलं या निकालात कोर्टाने काय म्हटलं आहे की मशीद पाडणं
हे बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्य आहे. शेवटच्या पानावर काय म्हटलंय, या जागेचा ताबा त्यांनाच देण्यात यावा कारण त्यांच्या कब्जामध्ये ही 30-35 वर्षापासून जागा आहे. म्हटलं रामाला पण हेच सांगितलं असतं की अपहरण हे बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्य आहे, पण गेली 14 वर्ष ती रावणाच्या जागात असल्यामुळे आता तिथंच राहील. आता कोर्ट असा विचार करायला लागलाय. म्हटलं आता तो टायटल तयार करायचा असेल तर त्याची टायटलचे डॉक्युमेंट पाहणं वगैरे असं काही नाही आहे. आता अशा पद्धतीने निर्णय देणार, ही अवस्था आलेली आहे. त्यामुळे न्यायालयाने सन्मान कमवावा. जेव्हा कमवाल तेव्हा करू तुमचा सन्मान, नाही तोपर्यंत जे खरं आहे ते तर बोलतच राहू ना. या पद्धतीने होऊच शकणार नाही. आणि त्यांना ही मनुस्मृतीमध्ये अपेक्षित असलेला ब्राह्मण्यवाद पुन्हा आणायचा आहे. हे वारंवार उघड झालेलं आहे. वारंवार प्रत्येक वेळेला हे दिसतं आपल्याला. म्हणजे सगळ्या आंदोलनाला तुच्छ मानायचं. तो सांगलीचा मनोहर कुलकर्णी, मला तिथं बोलावलं होतं. ते एक माधवराव माने म्हणून स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांचा 100वा वाढदिवस होता, त्याच्यासाठी म्हणून मला बोलावलं. तर मी गेलो तिथं, तर तो ACP आला मला म्हणे की त्यांच्या भिडेंबद्दल, इथं संभाजी भिडेंबद्दल काही बोलायचं नाही. म्हटलं बरं. म्हणे आणि त्यांनी आदल्या दिवशी भाषण केलं होतं की हा स्वातंत्र्य दिन नाही आहे, हा दुखवटा दिन आहे, हा मनवायचा नाही इथं, तर हे करायचं म्हणे. त्यांचे 10-20 हजार धारकरी आहेत, तलवारी बिलवारी असतात त्यांच्याकडे. म्हटलं बरं बरं. मग वरती गेलो. म्हटलं त्यांनी मला सांगितलंय संभाजी भिडेबद्दल बोलायचं नाही, पण मनोहर कुलकर्णीबद्दल बोलायचं की नाही. म्हटलं मला मनोहर कुलकर्णीबद्दल बोलायचं. त्यामुळे तुम्ही मला जे सांगितलं ते मी पालन केलं. आता म्हटलं इथं ज्यांचा सत्कार करायला आलेलो आहे ते स्वातंत्र्य सैनिक, त्यांना खरंच म्हणायचं की नाही. कारण या मनोहर कुलकर्णींनी कालच सांगितलं ना, म्हटलं की हा स्वातंत्र्य दिनच नाही आहे. मग हा जर स्वातंत्र्य दिन नसेल तर हे स्वातंत्र्य सैनिक आहेत की नाही. ते नाना पाटलांना क्रांतिसिंह म्हणायचं की नाही म्हणायचं, क्रांती घडलीच नसेल तर. आता हे सांगलीच्या लोकांनी ठरवायचं म्हटलं की माधवराव माने हे स्वातंत्र्य सैनिक आहेत की नाही. आणि 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करायला मी सांगलीला येणार, कलेक्टर ऑफिस समोर मी झेंडा घेऊन उभा राहणार. काय त्या धारकऱ्यांनी माझे तुकडे केले तरी मला फरक पडत नाही. म्हटलं मी बोनस आयुष्य जगतोय आणि त्यांच्याकडे तलवारी आहेत, हा तुम्ही करत असलेला गुन्हा आहे. म्हटलं आल्या कुठून त्यांच्याकडे तलवारी एवढ्या. आमच्याकडं नाशिकला ते शस्त्रपूजन करतात ना दसऱ्याच्या वेळेला. मी नाशिकच्या पोलीस कमिशनरला पत्र दिलं माहितीच्या अधिकारात की हत्यारं कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे त्याची नाव, ती सगळी लिस्ट मला द्या. ही सगळी बंदुका बिंदुका तलवारी बिलवारी सगळं असतं. दुसऱ्या वर्षीपासून शस्त्रपूजनच बंद झालं. एवढे तर पुचाटे अर्जाला घाबरतात. ही तर रियालिटी नाही यांची. फक्त हे आपण करणार की नाही एवढाच प्रश्न आहे. आणि ते करायला आता आपण तयार झालं पाहिजे. गावागावात मुलं तयार झाली पाहिजेत या सगळ्या पद्धतीने यांना विरोध करायला. हे जर झालं तर हे कुठल्या कुठं निघून जातील कळणार पण नाही. एक नंबरचे उंदीर आहेत त्या बाबतीत. एका मिनिटात बिळात गायब होऊन जातील. पण पावलांचा आवाज येणं बंद झालं तर पुन्हा बिळातून बाहेर येतील. त्यामुळे आवाज करतच राहायचा सतत. हे पुन्हा मान बाहेर काढून वरती आलेच नाही पाहिजेत कुठल्याही परिस्थितीत. हा देश आपला आहे. हा आपल्याच वाडवडिलांनी त्यांचं प्राण दिलेले आहेत, बलिदान दिलेले आहे, कष्ट सोसलेले आहेत. त्यातून हा देश उभा राहिला आहे. त्यातून ही लोकशाही उभी राहिलेली आहे. ही मूल्य या महापुरुषांकडून आलेली आहेत. यांच्या त्या पप्पू गोळवलकर आणि बाळू देवरस यांच्याकडून आलेली नाही आहे. जगात कोणी ओळखत नाही त्यांना. नेपाळमध्ये ओळखत नाही कोणी यांना. आणि हे चालले आम्हाला देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम शिकवायला. हा देश, ही लोकशाही, या देशातला प्रत्येक माणूस हा आपण जोपासायचा आहे, आपण प्रेम करायचा आहे आणि आपण त्याला वाढवायचा आहे. प्रत्येक माणूस जात धर्म लिंग पंथ भाषा शिक्षित अशिक्षित गरीब श्रीमंत सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक जण आपला आहे या भावनेने जर का आपण या देशामध्ये राहिलो तर हे असले फॅसिस्ट आपण 10 मिनिटांमध्ये घालवून टाकू शकतो. आणि ही आपल्याला हे ऋण आहे आपल्यावरती या महापुरुषांचं. त्यांनी आपल्यावरती दिलेलं हे ऋण आपल्याला फेडायचं आहे. आणि त्यासाठी प्राण द्यायची वेळ आली तरीही चालेल, पण हे करायला आपण तयार राहिलं पाहिजे. आजच्या निमित्ताने
मी हे सांगतो, एक शेवटी एक छोटीशी कविता आहे कि माना के इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, माना कि इस विषवृक्ष को तुमने नहीं लगाया, पर जब कुछ लोग इसे लगा रहे थे खामोश रहे तुम। माना कि इस विषवृक्ष को तुमने नहीं सींचा, पर जब कुछ लोग इसे सींच रहे थे चुपचाप रहे तुम। अब जब इस विषवृक्ष का हर फल हलाहल उगल रहा है, तब क्यों चिल्ला रहे हो तुम? क्या अभी भी तुम्हारे हाथों में कुल्हाड़ी नहीं है? आज ती कुऱ्हाड हातामध्ये घेण्याची वेळ आलेली आहे। ती संविधानाची कुऱ्हाड, ती सत्याची कुऱ्हाड, ती न्यायाची कुऱ्हाड आणि ती आपल्या एकात्मतेची कुऱ्हाड। म्हणून ही ऐक्य परिषद, हे जर आपण एक राहिलो तर या एकीच्या कुऱ्हाडीने हा विषवृक्ष आपण मुळासकट पाडू शकतो, हे दाखवणं आज खूप गरजेचं आहे। आजच्या निमित्ताने आज तुम्हाला सर्वांना मी तेवढीच विनंती करतो की हे आपण येणाऱ्या काळामध्ये 100% करूया आणि आपला हा देश आहे, आपली ही माणसं आहेत, या सर्वांना आपण वाचवूया। मला इथं बोलवलं याबद्दल आपल्या सर्वांचे खूप मनपूर्वक आभार। जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर, टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा।